हे बघा, इतकं असे सायकल जास्त ट्रॅव्हल करतात. ही आहे युरोपची ट्रेन, डबल डेकर. पण भरपूर असे लोक तुम्हाला सायकलने दिसतील जे ट्रॅव्हलिंग करतायत. आणि हे मेन राजधानी असून सुद्धा रस्त्यावर जास्त प्रायव्हेट ट्रान्सपोर्ट दिसत नाही आहे. काल आम्ही जेव्हा ट्रेनने येत होतो तेव्हा भरपूर लोक सायकल घेऊन जात होते. ट्रेनमध्ये मोस्टली लोक इथे मला वाटतं प्रायव्हेट म्हणजे प्रायव्हेट कार्स वगैरे जास्त ट्रॅव्हल नाही करत. ते मोस्टली कारण सगळे यंग एज पासून ते एकदम म्हाताऱ्या लोकांपर्यंत सगळे सायकल किंवा ई स्कूटरवरच असतात. हे बघा सायकल येते कशी. सायकल भरपूर वापरतात लोक. म्हणून यांचे फुटपाथ पण किती मोठे आहेत. हां, पूर्ण वाईड आहेत. फुटपाथ खूप वाईड आहेत. UK मध्ये एवढासा असतो हां, छोटासा असतो. त्याच्यावरून सायकल चालवायला पण भीती वाटते. आता स्टेशन तो ट्रेनचा स्टेशन आहे. ते बघा, ती छोटीशी ट्रेन आली आहे. आम्हाला त्याच ट्रेनने जायचं आता मेन सिटी सेंटरमध्ये, आणि मग तिकडे काहीतरी एक्सप्लोअर करू आम्ही. कुठे जायचं ते माहीत नाही, पण मोस्टली इथे पब्लिक ट्रान्सपोर्ट खूप चांगलं असल्यामुळे मोस्टली आम्ही असा विचार करतोय की आम्ही पब्लिक ट्रान्सपोर्टनेच ट्रॅव्हल करू. आणि 4 डेजचा पास आहे काहीतरी 32 युरोमध्ये. तर मला जे मी प्रेझेंटेशन करायला इथे आले त्या लोकांनी मला फ्री 4 डेजची तिकीट, कारण ते जे कॉन्फरन्स होणार आहे ते 4 डेजसाठी आहे, तर त्या लोकांनी मला 4 डेजचं फ्री ट्रान्सपोर्ट दिलंय, पब्लिक ट्रान्सपोर्ट म्हणजे दिलंय. नेहाचं ट्रॅव्हलिंगचं सॉर्ट आउट झालं, फ्री झालं. ते कुठेही बस किंवा ट्रेन कुठेही मला वाटतं बस ट्रेन ट्रॅम सगळ्यासाठी येते. ते फ्री आता ट्रॅव्हलिंग करू शकतो. आणि अनलिमिटेड आहे. अनलिमिटेड, हां, डे पास असतो तो, अनलिमिटेड आहे, कितीही वापरू शकतो. मग आता आधी त्याचं पण आम्ही काढून टाकू. फक्त माझा पास काढायचा होता, मग तो पण 4 डेजचा पास काढलाय. तर आता आम्ही 4 डेज कधीही कसेही कोणत्याही टाईमला कितीही फिरू शकतो. ही बस आहे, बसने ट्रॅव्हल करू, पण मोस्टली आम्हाला ट्रेन बरी वाटते बसपेक्षा, तर मग ट्रेनने ट्रॅव्हल करू आम्ही. ट्रेनची कनेक्ट चांगली आहे. लिटरली दर 1 मिनिटाला आणि 2 मिनिटाला स्टेशन्स आहेत, त्यामुळे भरपूर जवळ स्टेशन्स आहेत. आता त्यामुळे काल रात्री आम्ही थकलो होतो आणि आमची बॅटरी पण डिस्चार्ज झाली होती, त्यामुळे आम्ही काही शूट नाही करू शकलो. पण आता आम्ही लिटरली 1 मिनिटपासून वॉक करतोय आणि आम्ही आता 1 मिनिटात पोहोचू स्टेशनला. एवढ्या जवळ एअरबीएनबी आहे आमचं. तेच ते काय समोर समोर फक्त जाण्यासाठी इथून असं जाऊन हा जो रोड आहे ह्याच्या खालून एक सबवे आहे, त्या रोडच्या खालून जाऊ आपण. हे बघा किती इथे ग्रीनरी भरपूर आहे. खूप ग्रीनरी आणि झाडं, असे झाड, असे उंच झाड आहेत एकदम. हे असे सगळे असे उंच झाड आहेत भरपूर. हे बघा सरळ झाड आहेत हे बघा कसे. आम्ही जेव्हा फिनलँडला आलो होतो तेव्हा आम्हाला ॲक्च्युली फिनलँडला यायचा चान्स मिळतोय माझ्या पोस्टर प्रेझेंटेशनसाठी. आम्हाला ॲक्च्युली काहीच माहीत नव्हतं, येईपर्यंत आम्हाला काहीच माहीत नव्हतं फिनलँडबद्दल, फिनलँडची जास्त इन्फॉर्मेशन नव्हती. हो, पण इथे आल्यावर खूप छान वाटतंय ॲक्च्युली. भरपूर छान आहे कंट्री. हां, शांत आहे. आता आम्ही हेल्सिंकीला जाऊ सिटी सेंटरमध्ये, तेव्हा तुम्हाला अजून दाखवू सायकल कसं आहे काय आहे. पण हळूहळू आम्हाला पण कळेल आणि तसं आम्ही तुम्हाला पण दाखवू की फिनलँड कसं आहे ते. ओके, सध्या आम्ही आता ट्रेन पकडतो आणि बघूया. समोरून लहान मुलं येतात. इथे ई स्कूटी पण आहे बघा, लहान मुलं येत आहेत. इथून असं जायचं. हे बघा, हे स्टेशन आहे इथे लेफ्टला, आणि इथे अशा स्कूटर आहेत, या ई स्कूटर आहेत. हे 0.22 युरो पर मिनिट घेतात. अशाच पडलेल्या आहेत रस्त्यावर, कोणीही कुठेही सोडल्या आहेत त्या वापरू शकतो. तिकडे त्यांचं पार्किंग आहे, तिकडे पण स्कूटर आहेत, त्या इलेक्ट्रिक स्कूटर्स. त्या पण आम्ही ट्राय करू आणि यूज करून बघू दोघे पण त्या स्कूटर. सो आता मी 2 ते 3 मिनिटामध्ये आम्ही स्टेशनला पोहोचलो.
तिकीट्स आमच्याकडे ऑलरेडी आहेत. तिकीट्स पण ऑलरेडी आहे, तिकीट्स काढायची गरज नाही आहे. ठीक आहे. आणि मग आम्ही आमच्या इथल्या स्टेशनवरून मकिला स्टेशनवरून बसून ट्रेनचा मस्त व्ह्यू एन्जॉय करत, मस्त ग्रीनरी एन्जॉय करत 10 ते 15 मिनटातच आम्ही हेलसिंकीच्या सिटी सेंटर ला पोचलो, स्टेशनला पोचलो. आणि आता बघूया तिथे काय बघायचं आहे ते आता आपण बघूया.